केसरी न्यूज, नारीचा आवाज, सत्याची ओळख। मांजरी रोडवर भाजी व फळ विक्रेत्यांमुळे अपघात होऊन 2 नागरिकांचा मृत्यू, प्रशासनाचे दुर्लक्ष। मांजरी, सध्या हडपसर मांजरी रोडवर बेकायदेशीर भाजी व फळ विक्रीसाठी टेम्प व हातगाड्या रोडवर लावून विक्री केली जात आहे, त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून प्रशासनाकडून यावर कारवाई का होत नाही? वाहतूक पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका का घेत आहेत, असे प्रश्न या परिसरातील नागरिकांकडून विचारले जात आहेत। सामाजिक कार्यकर्ते व क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अमोलनाना यशवंत तुपे यांनी प्रशासनाने या परिस्थितीकडे लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे। नमस्ते, मी अमोलनाना यशवंत तुपे, क्रांती शेतकरी संघटनेचा अध्यक्ष आहे। मी सामाजिक कार्यामध्ये कायम माझा वाटा असतो। तर मी आज मांजरी या रोडनी चाललो असता मला असं आढळून आलं की भाजी विक्रेते, फळ विक्रेते, तसेच अनेक विक्रेते रोडमध्ये येऊन ट्रॅफिक जाम करून बेकायदेशीर व्यवसाय करत आहे। व्यवसायाला माझा कोणता विरोध नाही, रोजगार हा मिळालाच पाहिजे, पण रोजगार मिळवत असताना हे जे बेकायदेशीर फळ विक्रेते, भाजी विक्रेते रोड आडून जे चालू आहे हे मूळतःच बेकायदेशीर आहे। आणि इथे महानगरपालिकेचे जे अधिकारी आहे हे हप्ता घेऊन हे असे व्यवसाय त्यांनी चालू केलेले दिसून येत आहे आणि या अधिकाऱ्यांचा मी जाहीर निषेध करतो। तसेच RTOचे जे काही ट्रॅफिकचे पोलीस आहेत यांचंसुद्धा इथे दुर्लक्ष आहे। मला असं वाटायला लागलेलं आहे की यांनासुद्धा काय हप्ते वगैरे काय चालू आहेत का काय, कारण इथं मोठ्या प्रमाणामध्ये रोडच्या कडेने गाड्या लावलेल्या आहेत आणि त्या गाड्यांमुळं सुद्धा रोडला मोठा अडथळा होत आहे। तर हे लवकरच नाही, जर कारवाई नाही केली तर आम्ही आमच्या पद्धतीने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना तसंच ट्रॅफिक पोलिसांना आम्ही तिथे येऊन याचा जाब विचारणार आहे आणि त्यांच्यावरती न्यायालयामध्ये आम्ही कारवाई संदर्भामध्ये कारवाई चालू करणार आहे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।